घर बसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कोणत्याही जिओ नंबरची कॉल हिस्ट्री कशा प्रकारे काढू शकता याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। यामध्ये तुम्हाला काही अडचण वाटली किंवा तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता। चला तर मग सुरू करूया। यासाठी तुमच्या मोबाईलमध्ये माय जिओचं ॲप्लिकेशन असणे गरजेचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर ठीक आहे, नसेल तर प्ले स्टोअरला या आणि येथे माय जिओ सर्च करून हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करून घ्या। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला इंटर मोबाईल नंबर म्हणत आहे, तर आपल्याला तोच जिओ नंबर टाकायचा आहे ज्याची की आपल्याला कॉल हिस्ट्री काढायची आहे। तो नंबर टाकल्याच्या नंतर खाली जनरेट OTP या ऑप्शनला टच करायचं आहे। तर मित्रांनो, या नंबरवर OTP जाईल। जरी हा नंबर तुमच्या जवळ नसला तरी या नंबरचा एकदा OTP घ्या। OTP घेतल्याच्या नंतर या नंबरची आपण कॉल हिस्ट्री काढू शकतो। तर मी जनरेट OTP ला टच करतो। जनरेट OTP ला टच केल्याच्या नंतर इथे परमिशन मागत आहे, याला अलाउ करायचं आहे। त्यानंतर या नंबरला OTP जाईल आणि OTP गेल्याच्या नंतर तुम्हाला तो OTP या ठिकाणी टाकायचा आहे। माझं सिम याच मोबाईलमध्ये असल्यामुळे तो OTP ऑटोमॅटिक घेणार आहे। त्यानंतर हे ॲप्लिकेशन अशा प्रकारे आपल्या समोर ओपन होणार आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खाली मोबाईल प्रीपेड नावाचा ऑप्शन आहे आणि त्याच्यासमोर एक नंबर आहे, त्याच्यासमोर एक बाण आहे। त्या बाणाला आपल्याला टच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। तर येथे आपल्याला खाली उजव्या बाजूला ज्या 3 रेषा दिसत आहेत, मोर नावाचा ऑप्शन आहे, त्याला टच करायचं आहे। त्यानंतर अशा प्रकारचे ऑप्शन आपल्यासमोर येणार आहेत। त्यानंतर खाली येथे स्टेटमेंट नावाचं जे ऑप्शन आहे याला टच करायचं आहे। याला टच केल्याच्या नंतर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिओ कंपनी स्वतः आपल्याला सांगत आहे की आपण जवळपास मागच्या 180 दिवसाची म्हणजे 6 महिन्याची या नंबरची स्टेटमेंट आपण काढू शकतो। तर ठीक आहे, मी तुम्हाला 30 दिवसाची स्टेटमेंट काढून दाखवतो सध्या। तर मी 30 डेजला टच करत आहे। त्यानंतर खाली व्ह्यू स्टेटमेंटला टच करून खाली व्ह्यू स्टेटमेंटला टच करणार आहे। याला टच केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 3 नंबरला जे ऑप्शन आहे युजेस चार्जेस, याला आपल्याला टच करायचं आहे। त्यानंतर येथे आपल्याला ते विचारत आहे की तुम्हाला डाटा, कॉलिंग की SMS या 3 पैकी कोणाचा तुम्हाला हिस्ट्री काढायची आहे। तर आपल्याला सध्या कॉलिंगची काढायची आहे, त्यामुळे मी व्हॉइसला टच करणार आहे। व्हॉइसला टच केल्याच्या नंतर खाली क्लिक हिअर या ऑप्शनला टच करून घ्यायचं आहे। या ऑप्शनला टच केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या नंबरवरून मी काही जास्त वापर करत नसल्यामुळे माझी जास्ती कॉलिंग नाही, तरी पण मागच्या 30 दिवसातली ही माझी कॉलिंग आहे। या नंबरची मी कोणत्या नंबरला किती तारखेला कोणत्या टाईमला किती वेळ बोललो बघू शकता। या नंबरला मी 19 सेकंद बोललो, या नंबरला मी 24 सेकंद बोललो, या नंबरला मी 759 सेकंद बोललो। अशा प्रकारे मित्रांनो, आपण कोणत्या दिवशी कोणत्या टाईमला कोणत्या नंबरला किती वेळ बोललो याची संपूर्ण माहिती एका टचवर आपल्या समोर येणार आहे। तर मित्रांनो, ही झाली मागच्या 30 दिवसाची हिस्ट्री कशी काढायची याची माहिती। जर याच ठिकाणी आपल्याला मागच्या 60 दिवसाची किंवा 70 दिवसाची किंवा 100 दिवसाची जवळपास 4 ते 5 महिने अगोदरची स्टेटमेंट काढायची असेल तर ती कशी काढायची, तर आपल्याला बॅक यायचं आहे आणि येथे कस्टम डेटला टच करायचं आहे। कस्टम डेटला टच केल्याच्या नंतर फ्रॉम डेट म्हणजे कोणत्या डेटपासून कोणत्या डेटपर्यंत जवळपास आपण 10 दिवसाच्या आतली स्टेटमेंट काढू शकतो। मागच्या 180 दिवसाची काढू शकतो, पण आपल्याला मिनिमम 10 दिवस सिलेक्ट करावे लागणार। ठीक आहे, तर 10 दिवस तर मी फ्रॉम डेटला टच करतो। तर मला मार्च महिन्यातली स्टेटमेंट काढायची आहे। ठीक आहे, तर मार्च महिन्यात जवळपास मार्च महिन्यातल्या मला 10 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंतची स्टेटमेंट करायची आहे। तर मी मार्च महिन्यातल्या 10 तारखेला टच करणार आहे आणि टू डेटमध्ये 20 मार्च करणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी आपण 20 मार्च करून घेऊ। येथे 20 मार्च करायचं आहे, ओके करायचं आहे। आणि खाली मित्रांनो, ही जी स्टेटमेंट आहे ही डायरेक्ट आपल्याला मोबाईलवर इथे दाखवत नाहीत ते, कारण 180 दिवसाची आहे ना। जर 30 दिवसापर्यंतची जागेवर दाखवत आहेत इथे आपल्याला, आणि 30 दिवसाच्या अगोदरची काढायची असली तर आपल्याला अशा प्रकारे कस्टम डेटमध्ये जाऊन तारीख टाकायची आहे। तारीख टाकल्यानंतर ईमेल स्टेटमेंट याला टच करायचं आहे आणि ईमेल स्टेटमेंटवर पुन्हा क्लिक करायचं आहे। येथे आपल्याला तो आपली मेल ID टाकून घ्यायची आहे। ठीक आहे, तर मी माझी मेल ID टाकून घेतो। मेल ID टाकल्याच्या नंतर इथे ईमेल बिल याला टच करायचं आहे। याला टच केल्याच्या नंतर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ईमेल सेंड सक्सेसफुली, म्हणजे 10 मार्च पासून ते 20 मार्च पर्यंत जी आपली कॉल हिस्ट्री होती त्या कॉल हिस्ट्रीची पूर्ण डेटा ती PDF बनवून आपल्याला त्यांनी आपल्या मेल ID वर पाठवलेली आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण मागच्या 180 दिवसाची कॉल हिस्ट्री काढू शकतो।